नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. वर्षातला पहिला सण हे असते मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशी येते ती भोगी असते. तर तुम्हाला माहितीच असेल की भोगीच्या दिवशी आपण मस्त असे हे पारंपरिक पद्धतीने केलेली ही मिक्स भाजी आणि तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि त्याचसोबत मी पांढरा भात केलेला आहे. तर या मिक्स भाजीसोबत हा पांढरा भात एकदम भारी लागतो. तुम्हाला तर माहीतच आहे, हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात हे पालेभाज्या येतात. म्हणून जुन्या पद्धतीने आणि एकदम पारंपरिक पद्धतीने हे मिक्स भाजी या भोगीच्या दिवशी केली जाते. तर या भाजीला विविध भागामध्ये वेगळ्या-वेगळ्या नावाने ओळखली जाते ही भाजी. तर भोगीची भाजी करताना भरपूर भाज्या लागतात. वेगळ्या-वेगळ्या पद्धतीच्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर भारतीय संस्कृतीमध्ये आपण जेव्हा जेवायला ताट लावतो, पहिल्यांदा आपल्याला त्या ताटामध्ये भात लावला जातो. म्हणून मी पहिल्यांदा इथे मस्त पांढरा भात लावणार आहे. तर इथे मी एक 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. या तांदळाला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. धुवून घेतलेले तांदूळ मी कुकरमध्ये घालून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला जेवढे तांदूळ घेतले होते त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. छान या मिठाला आपण या तांदळामध्ये किंवा पाण्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मीठ छान विरघळल्यानंतर आपण कुकरला टोपण लावून घेऊया. नंतर गॅसवर कुकर ठेवून द्यायचा आहे आपल्याला आणि आपल्याला या कुकरच्या 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मस्त असा हा आपला 1 ते 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपला भात छान शिजला गेलेला आहे. तर इथे आपला पांढरा भात बनवून तयार झालेला आहे. तर आपल्याला भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी 2 बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि एक 2 ते 3 वांग्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. तर हे बटाटे आणि वांगे काळे पडू नयेत म्हणून मी पहिलेच या वाटीमध्ये पाणी घालून हे बटाट्याचे आणि वांग्याचे काप घालून ठेवलेले आहे. तर इथे मी सगळ्याच भाज्या 1 वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलेल्या आहे. तर 1 वाटी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. 1 वाटी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे. 1 वाटी फ्लॉवर, 1 वाटी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घेतलेली आहे. 1 वाटी बारीक कट करून घेतलेला गाजर, 1 वाटीभर पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 वाटी घेवडा घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेली ककडी घेतलेली आहे. तर इथे तुम्ही हरभऱ्याचे ओले दाणे पण घेऊ शकता आणि तुरीचे छान शेंगा सोलून त्याचे पण दाणे घेऊ शकता. तर मला हे दोन्ही पण साहित्य भेटलेले नाहीत. तुम्ही ते जर असतील तर त्याच्यामध्ये घालू शकता. तर इथे आपण जे पालेभाज्या आहेत ते आपण काय-काय घेतले ते बघूया. तर इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे, पालकची भाजी घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं, एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कांद्याची पात आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. तर हे झाल्या पालेभाज्या आणि भोगी म्हणलं की बोरं आणि ऊस आलाच. तर इथे मी फ्रेश बोरं घेतलेले आहेत. ऊसाच्या ऐवजी इथे मी गूळ घेतलेला आहे. फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी 1 चमचा हळद घेतलेला आहे, 1 चमचा मोहरी, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, 1 चमचा जिरे घेतलेले आहे, तीळ आणि खिसून घेतलेलं खोबर, शेंगदाणे घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण खोबऱ्याचं खीस भाजून घेऊया. तर गॅसवर कढई ठेवलं. कढई छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला याला एक 2-3 मिनिटं तांबूस कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर मस्त असा हा आपला खोबऱ्याचा खीस भाजला गेलेला आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मी. तर या मिक्स भाजीसाठी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसणीच्या पाकळ्या, आलं आणि हिरवी कोथिंबीर घालून घेतलेलं आहे आणि थंड झालेले आपले खोबऱ्याचं खीस घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि छान मिक्सरला आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मस्त असं हे आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे. तर एका वाटीमध्ये आपल्याला हे वाटण काढून घ्यायचं आहे. तर आपले हे वाटण बनवून तयार झालेलं आहे. तर आपण भाजी करायला घेऊया. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं, ते वाटण या तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे
आणि छान एक 2-3 मिनिटं आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घेऊया. तर हे आपलं वाटण छान या तेलामध्ये परतले गेलेलं आहे. याचा कलर पण छान एकदम चेंज झालेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. इथे मी 1 चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. 1-2 चमचे लाल तिखट, मसाला घालून घेतलेला आहे आणि छान याला परतवून घेऊया. नंतर आपल्याला जे बारीक चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या आहेत, त्या आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. सगळ्या भाज्या घालून घेत आहे, तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. तर ही भोगीची भाजी सगळ्याची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. तर माझी पद्धती एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही भोगीची भाजी केली आहे. तर इथे मी सगळ्या शेंगभाज्या घातलेल्या आहेत. तर आपल्याला याला छान मिक्स करून घेऊया. सुरुवातीला या छान भाज्या या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर हे भाजी करताना मी कोणत्याही खडे मसाल्याचा वापर केलेला नाही. फक्त घरगुती साहित्यामध्येच ही भाजी केलेली आहे. तर मस्त हे मसाल्यामध्ये सगळ्याच भाज्या मिक्स झालेल्या आहेत. मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपले पालेभाज्या आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर पहिल्यांदा इथे मी बोरं घालून घेतलेलं आहे आणि छान याला मिक्स करून घेतलं. तर या भोगीच्या भाजीमध्ये बोरं हे घातले जातात. तर इथे मी पातीचा कांदा पण घालून घेतलेला आहे. बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी आणि बारीक चिरून घेतलेली पालक पण घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये. नंतर कोथिंबीर घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. तर या भाज्या मिक्स करत-करत छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. म्हणजे हे सगळेच भाज्या आपले एकजीव होतील. तर ही भाज्या छान परतले गेले आहेत. तर आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात शेवटी गूळ घालून घ्यायचा आहे. जर तुम्हाला ऊस घालून घ्यायचा असेल, तर तुम्ही जेव्हा भाज्या घालतो या तेलामध्ये परतताना, त्यावेळेस तुम्ही ऊस घालून घेऊ शकता. तर गूळ घालून छान याला परतवून घेतलेलं आहे. तर या भोगीच्या भाजीमध्ये ऊस आणि बोरं घालणं हे भोगीच्या भाजी दिवशी खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर या भाजीला आपण छान झाकण ठेवून एक 10 मिनिटं आपल्याला असंच हे भाजी शिजवून घ्यायचं आहे. तर मस्त आपले हे झाकण ठेवून शिजवून घेतलं होतं भाज्या, त्या भाजीला पण छान पाणी सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पाणी जर घालून घ्यायचं असेल, जर रस्साभाजी करायची असेल, तर तुम्ही पाणी घालू शकता. तर इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटीभरच हे पाणी घातलेलं आहे. पाणी घालून छान याला मिक्स करून घेऊया. तर इथे मी जास्त पाणी घातलेलं नाही, कारण मला ही भाजी सुकीच करायचं आहे. फक्त भाज्या शिजायपुरतंच मी पाणी घालून घेतलेलं आहे. तर आपल्याला एक 8 ते 9 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायचं आहे. तर ही भाजी शिजताना आपल्याला अधून असं हलवून घ्यायचं या भाजीला, म्हणजे ही भाजी कढईच्या तळाला चिटकणार नाही. तर मस्त असे हे भाजी छान आपली हे शिजत आहे. तर इथे एक 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. तर मस्त अशी आपली भोगीची भाजी शिजली गेलेली आहे. तर हे भोगीची भाजी तुम्ही कढईमध्ये करण्यापेक्षा जर कुकरमध्ये केलात, तर 1-2 शिट्ट्यामध्ये हे भोगीची भाजी बनून तयार होते. तर इथे आपली छान मस्त अशी ही भोगी स्पेशल आपली ही मिक्स भाज्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर इथे आपला हा पांढरा भात बनून तयार झालेला आहे आणि मस्त भोगीची मिक्स भाज्यांची भाजी बनून तयार झालेली आहे. तर आपण याच्यासोबत खाल्ली जाणारी खुसखुशीत अशी ही आपण बाजरीची भाकरी कशी बनवायची ते बघूया. तर इथे मी बाजरी दळून आणलेली आहेत आणि त्याचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं. शक्यतो घरीच आपण हे बाजरीचं पीठ दळून आणायचं आणि त्याची भाकरी करायचं. त्याची भाकरी केलात ना एकदम चवीला भारी लागते. तर इथे मी 2 वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला लावण्यासाठी तीळ घेतलेलं आहे. तर ताटामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि छान आपल्याला या पिठाला मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळताना आपल्याला जास्तीचं पाणी लागत नाही, थोडंच पाणी लागतं. तर मस्त आपल्याला या पिठाला छान मळून घ्यायचं आहे. शक्यतो या पिठाला छान आपण जोर लावत-लावत हे छान पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं पीठ आपण छान मळलं, तेवढं ही भाकरी आपल्याला छान खुसखुशीत लागते. तर अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर हे पीठ आपण ज्वारीच्या भाकरी करताना जसं आपण हे पीठ मळतो, त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्या पिठामधला एक उंडा घेऊन आपल्याला हे भाकरी आपल्याला थापून घ्यायचं आहे. तर आपण या ताटामध्ये थोडंसं पीठ भुरभुरलेलं आहे आणि छान आपल्याला हे जे आपण उंडा बनवून घेतला होता या पिठाचा, त्याला आपण छान थापून घ्यायचं आहे. आणि भाकरी थापताना आपल्याला दोन्ही हाताला हे कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे. म्हणजे भाकरी हे एकदम आपल्याला छान व्यवस्थित थापली जाते. तर इथे मी पुरीच्या आकाराची साईज झाल्यानंतर भाकरीची त्याच्यावरती तीळ भुरभुरलेला आहे आणि छान आपल्याला दोन्ही हातांनी हे भाकरी थापून घ्यायचं आहे.
तर ही भाकरी थापताना आपण जास्त जाडही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही. तर अशा पद्धतीने ही मी भाकरी करून घेतलेली आहे. तर मस्त आपली ही बाजरीची भाकरी बनून तयार झालेली आहे. तर गॅसवर तवा आधीच गरम करायला ठेवला होता. ते भाकरी आपल्याला तव्यावर घालून घ्यायचं आहे. तर हे तव्यावर भाकरी टाकताना आपण तिळाची बाजू खालच्या बाजूला करायचं आहे आणि पीठ लावून घेतलेली बाजू वरच्या बाजूला करायचं आहे. तर या पद्धतीने मी ही भाकरी या तव्यावर सोडून दिलेली आहे. तर मस्त अशी ही जी पिठाची बाजू आहे त्या साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. जी ही भाकरी वातळ होणार नाही. तर मस्त अशी ही आपली पाणी लावून घेतलं आणि थोडंसं पाणी त्याच्यावरचं सुकल्यानंतर आपल्याला ही भाकरी पलटून घ्यायचं आहे. तर इथे मी भाकरी पलटून घेतलेली आहे. तर मस्त दुसऱ्या साईडनी पण आपली ही भाकरी छान भाजली गेलेली आहे. तर ही भाकरी दोन्ही साईडनी आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि भाकरी भाजताना आपल्याला गॅस मोठाच करून ही भाकरी भाजायचं आहे, म्हणजे भाकरी एकदम छान भाजली जाते. तर ही भाकरी भाजताना तुम्ही थोडं कॉटनच्या कपड्याने जर तुम्ही ह्या भाकरीला छान दाबलात, तर मस्त अशी ही भाकरी वरी फुलून येते. तर इथे माझी मस्त अशी ही भाकरी फुलून आलेली आहे. बघितला ती बाजरीची भाकरी किती मस्त अशी ही कलर आलेला आहे आणि ही बाजरीची भाकरी एकदम छान खुसखुशीत छान भाजली गेलेली आहे. तर इथे आपली मस्त अशी खरपूस आपली छान बाजरीची भाकरी भाजली गेलेली आहे. तर इथे मी 2 अशाच प्रकारे मी ही बाजरीच्या भाकरी करून घेतलेल्या आहेत. तर इथे आपली ही मस्त तीळ लावून बाजरीची भाकरी एकदम खुसखुशीत आपली ही बाजरीची भाकरी बनून तयार झालेली आहे. तर इथे मी भोगीचं ताट लावून घेणार आहे. इथे मी जे आपण पांढरा भात केला होता, ते आपण ताटामध्ये लावून घेतलेलं आहे आणि 2 बाजरीच्या भाकरी लावून घेतलेल्या आहेत. तिळाचे लाडू आणि मिक्स आपली ही भोगीची भाजी ठेवलेली आहे ताटामध्ये. गाजर आणि पातीचा कांदा घेतलेला आहे. तर इथे आपला मस्त असा हा भोगीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आपली ही भोगीचा आपला ताट पण लावून घेतलेला आहे. तर मस्त असे हे पारंपरिक भोगीची थाळी आपली बनवून तयार झालेली आहे. भोगीची भाजी, खरपूस बाजरीची भाकरी, मस्त पांढरा भात, आपला हा सगळाच भोगीचा आपला ताट बनून तयार झालेला आहे. तर संक्रांत स्पेशल तिळाचा लाडू पण माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही नक्की स्वामीप्रसाद किचन या चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओ बघा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.